नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। मी अजित चव्हाण। महानगरपालिका निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे। येत्या शुक्रवारपासून म्हणजे 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल, पण राजकीय पक्षांच्या युती किंवा आघाडीला अजून मुहूर्त सापडलेला नाही। कोणाला किती थेंब वाटायचे यावरून शिवसेना भाजपचं जागा वाटपाचं घोडं अडलंय। युती जाहीर होण्याआधीच मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र वचननामा जाहीर करून शिवसेना मोकळी झाली। येत्या 26 जानेवारीला युतीबाबत घोषणा करू असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय। तर आमच्या वाढलेल्या ताकदीनुसारच जागा वाटप व्हावं याकरता भाजपवाले अडून बसले। भाजपला आपल्याच कोट्यातून मित्रपक्षांना जागा वाटून द्यायच्या, त्यामुळे शिवसेनेकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून त्यांना घ्यायच्या असा भाजपचा प्रयत्न एकीकडे दिसतोय। अन्य महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आघाडी करता प्रयत्न सुरू आहेत, पण अजून एकमत होत नाहीये। सततच्या पराभवानंतरही काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या हट्टांसाठी अडून बसले। अशा परिस्थितीत विविध ठिकाणी युती आणि आघाड्यांची सद्यस्थिती आता काय आहे? युती किंवा आघाडी झाली तर या निवडणुकीत राजकीय चित्र कसं असेल आणि वेगवेगळे लढले तर काय होईल? युती आणि आघाडी करण्याची गरज नेमकी कोणाला आहे? बहुरंगी लढतीचा फायदा मनसे, एमआयएम यासारख्या पक्षांना होईल का? प्रत्येक महानगरपालिकेत सद्यस्थिती कशी आहे? या सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेऊयात आजच्या खास रोकठोकमध्ये। महापालिकांचा रणसंग्राम। आणि प्रेक्षक हो, सध्या महाराष्ट्रभरामध्ये चर्चा आहे ती फक्त आणि फक्त निवडणुकांचीच। पुढचा 1 तास आपण टीव्ही पुढून हलणार नाही इतकी अभ्यासपूर्ण चर्चा आज रोकठोकमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे। या सगळ्या चर्चेकरता रोकठोकमध्ये आज जे निमंत्रित आहेत, पाहुणे आहेत, माझे काही सहकारी आहेत, त्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊयात। आपल्याबरोबर आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून अभय खैरनार आहे, ज्येष्ठ पत्रकार पुण्याहून, आणि त्यांच्याबरोबर माझे सहकारी आहेत अरुण मेहत्रे। आपल्या दोघांचंही स्वागत। नाशिकच्या आमच्या स्टुडिओमधून ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी आहेत आणि माझे सहकारी योगेश खरे आहेत। नाशिक स्टुडिओमधल्या दोन्ही मान्यवरांचं स्वागत। तर नागपूरला अतुल पांडे आहेत, ज्येष्ठ पत्रकार। अतुलजी, आपलंही रोकठोकमध्ये स्वागत। आणि आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधनं ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आहेत, त्यांच्याबरोबर माझे सहकारी कपिल राऊत आहेत। आपल्या दोघांचंही स्वागत। आणि इथे मुंबईच्या स्टुडिओत माझ्याबरोबर माझे सहकारी दिनेश दुखंडे। दिनेश, आपलंही खूप खूप स्वागत या सगळ्यामध्ये। सर्वप्रथम या चर्चेला आपण थेट जाऊयात नागपूरला। नागपूरपासून या चर्चेची आपण सुरुवात करतोय। त्याचं कारण असं आहे, मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं शहर आहे, आणि नागपूरच्या निवडणुकीकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले। अतुलजी, अगदी पहिला प्रश्न आपल्याला तो म्हणजे, खरं तर नागपुरात राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची तितकीशी ताकद नाही आहे, त्यामुळे तिथे युती आघाडीचं काय याचं चित्र स्पष्ट आहे। आजपर्यंत शहरातनं एकही आमदार शिवसेनेचा कधी आलेला नाही, राष्ट्रवादीचा कधी आलेला नाही, त्यामुळे आता सध्या नेमकी काय परिस्थिती आहे शहरामध्ये? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांची कितपत तयारी दिसते? काय नेमकं आता सध्या चित्र आहे? सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष प्रामुख्यानं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आघाडी घेतलेले दिसतात। भाजपकडे कधी नव्हे ते 3000 लोकांनी अर्ज करून आपली इच्छा व्यक्त केली आहे की आम्हाला यावेळी निवडणूक लढायची आहे। ही संख्या खूप मोठी आहे। आणि त्या तुलनेमध्ये काँग्रेसमध्ये 1250 लोकांनी अर्ज भरून आम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे। आतापर्यंत तरी भाजपकडून शिवसेनेला किंवा काँग्रेसकडून राष्ट्रवादीला युतीचा ऑफिशियल प्रस्ताव गेलेला नाही किंवा अजून यांची चर्चा झालेली नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचं नागपूर महानगरपालिकेतील संख्याबळ जे आहे ते काय फारसं नाही। मागच्या निवडणुकीमध्ये त्या दोन्ही पक्षाचे फक्त 6 उमेदवार होते। मागच्या वेळी भाजप आणि शिवसेनेची जरी युती असली तरी भाजपनी शिवसेनेला 18 जागा दिल्या होत्या, त्याच्यापैकी शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले होते। पण अजून या आत्ताच्या घटकेपर्यंत तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युतीची कुठलीही चर्चा झाली नाही। खरं। आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये थोडीफार एक पहल झाली होती, पण ती काय पुढे गेलेली नाही। अगदी खरं। त्यानंतर आपण थेट जाऊयात मुंबईकडे। राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत नेमकं काय चाललेलं आहे दिनेश? आपण बघतोय रोजच्या हेडलाईन्स होत आहेत, आणि या दोन्ही पक्षांमध्ये आजच्या स्थितीला, या क्षणापर्यंत युतीच्या बाबतीत आघाडीचं तर चित्र आपल्याला माहितीच आहे, स्पष्ट झालेलं आहे। युतीच्या बाबतीत काय घडतंय दिनेश? आत्ताचा अपडेट।
अजित, आत्ताच्या क्षणापर्यंत जी घडामोड घडते त्यानुसार शिवसेना भाजप युतीमध्ये मुंबई महापालिकेसाठी ही युती व्हावी ही आताच्या क्षणाची जी माहिती आहे त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूप आग्रही आणि आशावादी आहेत. आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गेल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये आपण ऐकलं असेल की शिवसेनेकडून एक फॉर्म्युला 4 महिन्याआधीच गेला होता 80 जागा सोडण्याची. त्यावेळेस शिवसेनेची मानसिकता होती. कालांतराने आता साधारण 15 ते 20 दिवसात आपल्याला शिवसेना भाजप युतीच्या 3 बैठका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युले समोर आलेले आहेत. शिवसेनेकडे भाजपने 114 जागांची मागणी केली आणि साहजिकच शिवसेना त्यामुळे नाराज झाली आहे आणि शिवसेनेने भाजपला डिवचण्यासाठी 60 जागा देण्याची ऑफर दिलेली आहे. एकूणच ही परिस्थिती आहे. 3 बैठका तशाही त्यातून काही निष्पन्न झालेलं नाहीये. मुख्यमंत्री आणि स्वतः उद्धव ठाकरे अनुकूल आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत ते बोलतील असं म्हटलं जात होतं. मात्र एक साधारण 4 ते 5 दिवसांमध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांचं निवासस्थान मातोश्रीवर शिवसेना पदाधिकारी त्यांचे नगरसेवक यांची बैठक घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि स्वबळाच्या दिशेने शिवसेनेची तयारी सुरू झालेली आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हे दोघेही अनुकूल आणि आग्रही असं म्हटलं जात होतं. मात्र एकूणच शिवसेनेतली परिस्थिती पाहता ज्या पद्धतीने शिवसेना पुढे चालली आहे, भाजप नेत्यांच्या ज्या रिॲक्शन्स येत आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेवर होत आहेत, शिवसेना दुखावली गेलेली आहे, स्वबळाच्या तयारीत आहे. मात्र आता युती तोडणार कोण अशी एक मानसिकता आहे. कदाचित असं होऊ शकतं की मैत्रीपूर्ण वातावरणात दोन्ही पक्षांचे नेते एक शेवटची बैठक करू शकतात आणि शिवसेना भाजपवरच महत्वाचा concentrate राहावं. आहे. इथंच तुम्हाला विचारावं असं वाटतं तो म्हणजे गेली अनेक वर्ष मुंबईमध्ये तुम्ही रिपोर्टिंग करतात, बातमीदारी करता आहात. या निवडणुकीत आत्ता ताजी परिस्थिती पाहिली, युती झाली तर काय फायदा आहे, नाही झाली तर काय तोटा किंवा काय फायदा आहे दोन्ही पक्षांच्या बाबतीत? अगदी थोडक्यात काय विश्लेषण करा? अगदी थोडक्यात असं विश्लेषण की युती तुटण्याची स्थिती कशावर निर्माण होईल तर जागा वाटपाचा किंवा जागांचा आकडा नसेल तर जागा कुठल्या असतील. भाजपने साधारण 40 जागा शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या 40 जागांवर क्लेम केलाय. त्यामुळे शिवसेना दुखावली गेलेली आहे. युती जो विविध स्तरातून जे राज्याचा गृह विभाग काम करत असतो, विविध एजन्सीज काम करत असतात, त्यानुसार जी आत्ताची जी आकडेवारी येते त्यानुसार गृह विभागाचा गुप्तचर खात्याचा एक अहवाल जो वारंवार याच्या पुढच्या काळातही येत जाईल आणि आकडे कदाचित बदलत जातील. लेटेस्ट अशी माहिती आहे की जर भाजप स्वबळावर लढली तर भाजपला 70 ते 75 जागा स्वबळावर मिळू शकतात आणि युतीमध्ये लढली तर जागा ह्या वाढून साधारण 85 पर्यंत जातील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. शिवसेना भाजप युतीमध्ये जर लढली तर साधारण शिवसेना भाजप मिळून हे 150-160 पर्यंत पोहोचू शकतात. ही आत्ताची आकडेवारी आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू होईल, युती असेल की नाही, मुद्दे काय असतील याच्यावर हे संपूर्ण गणित वेळेवेळेला बदलूही शकतं. खरं आपण थेट याच्यानंतर शेजारच्या ठाण्याला जाऊयात. मुंबई शेजारच्या ठाण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? मिलिंद बल्लाळ ज्येष्ठ पत्रकार आपल्याबरोबर आहेत. मिलिंद सर, आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये ठाण्यातलं युती आघाडीचं काय नेमकं चित्र आहे, आपण काय सांगाल? मुंबईच्या तुलनेत ठाण्यामध्ये तेवढी ताणाताणी नाही आहे किंवा ज्या पद्धतीची वक्तव्य दोन्ही पक्षांतर्फे होत आहेत, संघर्षाच्या ठिणग्या उडत आहेत, तितकं वाईट वातावरण ठाण्यात नाही आहे. ठाण्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामोपचाराने होतील असा एक अंदाज आहे. आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या म्हणजे आपण मागच्या 3 निवडणुकांचा जर अंदाज घेतला तर ह्या 3 निवडणुकांमध्ये युती झालेली आहे. त्याच्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा आपण एकत्र येणार तर त्याच्यापेक्षा आपण निवडणुकीपासूनच एकत्र आलो तर काय, म्हणजे त्यात काही वाईट नाही अशा पद्धतीचा एक सूर निश्चितच दोन्ही पक्षांमध्ये चर्चेला जात आहे. विषय असा आहे की ह्यावेळेला भारतीय जनता पक्षात फार मोठ्या प्रमाणात इतर पक्षातले लोक आलेले आहेत आणि त्या पक्षातल्या लोकांना भारतीय जनता पक्षाने कमिटमेंट दिलेलं आहे. आज जर युती झाली तर सीट अरेंजमेंटमध्ये ज्या काय जागा वाटप होईल त्यात भाजपच्या वाट्याला कमी जागा येतील आणि मग कमिटमेंटचा काय होईल हा एक प्रश्न असेल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जी लाट त्यांच्यामध्ये आहे की नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राज्यातल्या इतर नगरपालिका तिथे मिळालेलं यश, कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षी मिळालेलं यश, या सर्व यशाची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना असं वाटते की ही सुवर्ण संधी आहे की आपल्याला जर आपली शक्ती आजमावून बघायची असेल तर हाच क्षण आहे आणि त्याच्यामुळे ते युती करण्याची त्यांची शक्यता कमी आहे.
अर्थात हा निर्णय वरनं होणार आहे आणि वरनं थोडीशी अनुकूलता दिसते आहे. ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये किंवा अन्य महापालिकांच्या तुलनेत ठाण्यामध्ये संघटनात्मक बांधणी भाजपची थोडी कमी असली तरी देखील अलीकडे जो आक्रमकपणा त्यांच्यात आलेला आहे त्या आक्रमकपणाचा फायदा वातावरण निर्मितीसाठी नक्कीच ते करतील. आणि त्या दृष्टिकोनातनं एखाद वेळेला इथे युती होईल आणि युती जर झाली तर साधारणपणे 2002 साली जेव्हा पुन्हा एकदा पॅनल सिस्टीम्समध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला यश चांगलं मिळालं होतं आणि 2007ला जेव्हा पॅनल सिस्टीम नव्हतं तेव्हा त्यांचं यश कमी झालं होतं. तर ही सुद्धा एक मुद्दा भारतीय जनता पक्षातर्फे एखाद वेळेला विचारात घेतला जाऊ शकतो की शिवसेनेने जरी एखादी समजा भूमिका घेतली तरी भारतीय जनता पक्ष त्याला बहुतेक थोडीशी आपण म्हणू की फ्लेक्झिबल थोडे लवचिक राहून ते युती करतील शेवटच्या क्षणी असं वाटतंय. आत्ता इमिजिएटली हा निर्णय होणार नाही ह्याचं कारण असं की दोन्हीकडनं इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जर युती झाली तर अनेक इच्छुक नाराज होणार आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता पण खूप आहे आणि त्याच्यामुळे ती बंडखोरी पुढे टाळण्यासाठी ती स्थगित करण्यासाठी आता आपण थोडासा वेळ काढूपणा करण्याचं कामसुद्धा चालू असेल. थोडंसं बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं काम चालू आहे आणि ह्यामुळे आज युतीची जी चर्चा जी आहे ती चार भिंतींच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु जे काही आता कल यायला लागलेले आहेत बाहेर दोन्हीकडचे नेते जे बोलत आहेत त्याच्यावरून असं वाटतं की युती ठाण्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थोडंफार मुंबईवर अवलंबून आहे परंतु मुंबईत जरी युती झाली नाही तरी ठाण्यात करावी अशाही पद्धतीचा एक सूर आज दिवसभरात ठाण्यामध्ये ऐकू येत होता. ठाण्यामध्ये आपण पाहिलं असेल की एक पार्श्वभूमी आहे. भारतीय जनता पक्षाकडे इथे फार वर्षांपूर्वी खासदारकी होती ती शिवसेनेने मागून घेतली आणि शिवसेनेने ते त्याच्यावर कायम त्यांचे निवडून आलेले आहेत लोक. कल्याण डोंबिवलीमध्ये आज 9 वरनं त्यांची जागा 45 जागांवर ते पोहोचलेले आहेत. तो एक संपूर्णपणे कॉन्फिडन्स लेवल जो आहे त्याचासुद्धा ह्या संदर्भात विचार होऊ शकतो. राहिला प्रश्न मतविभाजनाचा. तर मुळात पॅनल सिस्टीममध्ये मतदार संख्या प्रत्येक पॅनलमध्ये वाढल्यामुळे मतविभाजनाचा जो काही पूर्वी फटका बसायचा की 100-150 मतांनी सीट गेली तर ती शक्यतासुद्धा दुर्मिळ झालेली आहे. आणि आपल्याला जर आपण पाहिलं असेल की राज्यातल्या आमदारकीच्या जर इलेक्शन्स आपण पाहिल्या आणि त्या शिवसेना भाजपला जे यश मिळालं होतं ते यश जे आहे त्या जागा ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि मनसेच्या ह्या जागा त्यांना मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता मिलिंद सर या सगळ्यावरती आपण टप्प्याटप्प्यानं येऊया. हे सगळे मुद्दे आपल्याला घ्यायचेच आहेत आणि प्रत्येक शहरामधल्या या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. सुरुवात आपण जी केली होती की काय नेमकं युती आघाडीचं सध्या होतंय. कपिल मी आपल्याकडे येतो. आघाडीची नेमकी सध्या काय नेमकी परिस्थिती आहे ठाणे शहरामध्ये आणि एकूण दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आता सध्या या स्थितीपर्यंत काय बोलणी झाल्याचं कळतं. अजित जर आपण राजकीय विचार केला तर आघाडी झालीच पाहिजे असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आता सध्याची स्थिती आहे. आणि सेना भाजपचा जर विचार केला तर युती नको आहे. म्हणजे आपण ग्राउंड लेवलचा रिपोर्ट जर काढला किंवा कार्यकर्त्यांचा रिपोर्ट काढला तर त्यांना युती नको आहे. परंतु एकंदरीतच पाहिलं तर आघाडी ही 8 सीटसाठी थांबलेली आहे. आपण आता काही वेळापूर्वी आपल्याकडे माहिती आलेली आहे का मुंबऱ्यामधल्या ज्या 8 सीट्स आहेत काँग्रेसने त्या मागितल्या आहेत आणि त्याच्यावरून चर्चा उरलेली आहे. बाकी सगळीकडे आघाडी झालेली आहे. पण मुंबऱ्याच्या हे 8 सीटवरती काँग्रेस अडून राहिलेला आहे आणि त्यामुळे अजून चर्चा बाकी आहे. उद्या नारायण राणे ठाण्यात आहेत आणि ह्यावर तोडगा निघेल आणि आघाडी होईल असं चित्र आहे. पण 8 सीट्ससाठी भांडणं सुरू आहेत. जर युतीचा विचार केला तर एका सूत्रानुसार अशी माहिती येते का 75 सीट्सकडे सेनेचे जे नगरसेवक स्थानिक नगरसेवक आहेत म्हणजे 65 त्यांची संख्या स्वतःचीच आहे आणि जे आता नगरसेवक इन्कमिंग आलेले आहेत अशी मिळून जवळजवळ 70 ते 75 नगरसेवक स्टँडिंग त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे जवळपास 75 ते 80 ते मागू शकतात आणि 50 ते 55 सीट्स हे भाजपाला सोडू शकतात. हा फॉर्म्युला पुढे येऊ शकतो. एकंदरीतच दोन्ही पक्षांनी पूर्णतः तयार केलेली आहे. म्हणजे 131 सीटची तयारी केलेली आहे. सेनेकडे जवळपास 550 ते 600 फॉर्म भरण्यात आलेले आहेत तर भाजपाकडे 450 ते 500 फॉर्म भरण्यात आलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच युती झाली किंवा नाही झाली तरी ग्राउंड लेवलला तयारी सुरू झालेली आहे स्वबळाची. परंतु एकनाथ शिंदे असतील किंवा मग मुख्यमंत्री असतील ह्यांची एक सकारात्मक दृष्टिकोन आहे युतीबाबत. ह्यांच्या निर्णयावरती सर्व बाबी अवलंबून आहेत. ह्या संदर्भात अजून कोणतीही युतीची बैठक झाली नाहीये. मुंबईवरती पूर्ण डिपेंड आहे ठाण्याचं. परंतु सीएम असो किंवा एकनाथ शिंदे असो हे सकारात्मक आहेत युतीसाठी. आणि इथे दुसऱ्या आघाडीची गोष्ट केली तर आघाडी करणं दोन्ही पक्षासाठी गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे पक्षामध्ये जी फोटाफूट झालेली आहे काँग्रेस 18 वरनं 6 नगरसेवक त्यांच्याकडे राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी 34 वरनं 27 वरती आलेली आहे. एक कळवा मुंब्राचा भाग घेतला तर राष्ट्रवादी कुठेच इथे वाढली
वाढलेली दिसत नाही की काँग्रेस वाढलेली दिसत नाहीये. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडी करणं गरजेचं आहे. त्या प्रकारे सुरू आहे. फक्त 8 सीटचा जो फॉर्म्युला बाकी आहे त्याच्यावर भांडणं सुरू आहेत. ते उद्या आपल्याला निश्चित होईल की नक्की काय होणार. परंतु आपण जर ही गोष्ट पाहिली तर आघाडी गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेसची. आणि युती होते की नाही होते, युती झाली तरी सेनेचे नेते असो किंवा भाजपचे नेते असो ह्यांना डोकेटुकी ठरणार आहेत. कारण मोठ्या प्रमाणात इन्कमिंग केलं यांनी. हाही मुद्दा महत्वाचा आहे कपिल. त्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत कारण फार फार महत्वाचा मुद्दा आहे तो. विशेषतः मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल किंवा ठाणे असेल, इथं इन्कमिंग जे झालंय भाजप शिवसेनेमध्ये बंडोबांना थंड कसं करायचं हा मोठा मुद्दा असणार आहे. आपण पुण्याला जाऊयात. पुण्याला आपल्याबरोबर आता अरुण मेहत्रे आणि अभय खरणार आहेत. अभय सर, मी आपल्याकडे येतो. पुणे शहरातली सध्याची काय स्थिती आहे? युती आघाडीच्या बोलणे कुठपर्यंत आलेलं आहे? काय आत्ताचं अपडेट आपल्याकडे आहे? पुण्यात तसं बघितलं तर आजपर्यंत सर्व जे इलेक्शन झाले तर दोघांनी एकमेकाविरुद्ध लढले आहेत. त्या उलट भाजप आणि शिवसेना यांची नेहमी युती राहिली. यावेळेस इंटरेस्टिंग आपल्याला बघायचं हे आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आघाडी करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत सध्या. तर भाजप आणि शिवसेना हे दोघं स्वतंत्र आपलं अस्तित्व किंवा आपलं पक्ष विस्ताराच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यात आत्ता तरी ऑफिशियली दोन्ही पक्षांनी म्हणजे युती आणि आघाडीत ऑफिशियली चर्चा सुरू झालेली. आपण युती करावी किंवा आघाडी करावी असं सध्या दिलेलं आहे. अजित पवारांनी स्वतः काल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी बोलून घेतलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा केलेली आणि त्यांनी शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांना सूचना केल्या की तुम्ही ऑफिशियली काँग्रेससोबत चर्चा सुरू करा. त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपुढे प्रस्ताव ठेवलेला आहे. परंतु आज काँग्रेसचं शहरात बघितलं सगळीकडे नेटवर्क आहे, त्या मानाने राष्ट्रवादीचं नाही आहे. त्या असं बघता राष्ट्रवादीने ज्या जागा त्यांना ऑफर केल्यात 45 किंवा 50 म्हणतायत ते, तर त्या काँग्रेस समाधानी राहील का? काँग्रेस असा आत्मविश्वास आहे की त्यांना गेल्या निवडणुकीत 28 जागा होत्या. यावर्षी किती बिकट परिस्थिती आली ते किमान त्यांचा गेल्या वर्षीचा आकडा मेंटेन करू शकतील. तर अशा वेळेस राष्ट्रवादीला मदत करून आपला पक्षाचा विस्तार थांबवायचा का, आपलं अस्तित्व कमी करायचं शहरातलं, ह्या मूडमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेसचे काही पदाधिकारी म्हणतात की आपण स्वतंत्रच लढूयात नेहमीप्रमाणे. भाजप आणि शिवसेनेकडे जर आपण बघितलं तर भाजपला आज जी पुण्यातली परिस्थिती की 8ही आमदार हे भाजपचे आहेत, खासदार भाजपचे आहेत. म्हणजे यापेक्षा अनुकूल परिस्थिती यापुढे भविष्यात भाजपला येईल किंवा नाही हे सांगता येत नाही. आणि भाजपाचे नेते म्हणतात दिस इज गोल्डन पिरियड. आणि अशा काळात त्यांनी पक्षाचा विस्तार करायचा का नाही? पक्षाचा विस्तार करायचा असेल तर युती करायची का? युती केली तर इट्स क्लिअर की 50% जागा ह्या युतीला जाणार. त्यामुळे भाजपचं नेतृत्व आज जरी युती करण्याचा एक वेळ काढूपणा करत असेल तर त्यांच्या मनात एक क्लिअर आहे की आपण स्वतंत्र निवडणूक लढलीच पाहिजे. कारण यापुढे अशी संधी मिळणार नाही आणि पक्षाचा विस्तार करायचा तुम्ही स्वतंत्र लढलंच पाहिजे अशी मानसिकता पुण्यात तरी दिसते. त्यामुळे आपल्याला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की दोन्ही युती किंवा आघाडी करतात का नाही असं पुण्यात तरी चित्र दिसतं. अरुण मैत्रे, मी आपल्याकडे येतो. आता सध्याची जी स्थिती आहे म्हणजे जसं अभय खरनारांनी सांगितलं आता की मागच्या वेळेपेक्षा उलट परिस्थिती आहे. जे सोबत होते त्यांना आता सोबत लढायचं नाहीये आणि जे वेगवेगळे लढले होते ते आता सोबत येऊ पाहतायत. काय फायदा किंवा काय तोटा होऊ शकतो यांना सोबत आणि वेगवेगळे लढले तर? अजित, खरं तर युती किंवा आघाडीचा एक 2-3 अंगाने 2-3 पातळ्यावरती विचार करायला लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इच्छा आणि गरज ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि इच्छा आणि गरज हे म्हणत असताना वरिष्ठ नेत्यांची इच्छा आणि गरजेच्या दृष्टिकोनातून ते करत असलेला विचार, त्यानंतर स्थानिक नेत्यांची इच्छा आणि स्थानिक नेते गरजेच्या दृष्टिकोनातून करत असलेला विचार, आणि पुढचा शेवटचा टप्पा असतो तो कार्यकर्त्याला काय वाटतं किंवा कार्यकर्त्याची इच्छा आणि गरज तो कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हा भाग. तर सुरुवातीपासून सांगितलंय की वरिष्ठ नेत्यांना निश्चितपणे असं वाटतं की युती व्हायला पाहिजे. मग दोन्ही बाजूने म्हणजे काल रावसाहेब दानवे म्हटले की प्रयत्न म्हणजे आम्ही प्रचंड आशावादी आहोत आणि केवळ मुंबई वगळता सर्व ठिकाणच्या चर्चा सुरू आहेत आणि आमची भूमिका आहे की प्रत्येक ठिकाणी ही युती झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून वरिष्ठ पातळीवरनं की मुंबईत युती होते आणि त्यानुसार मग इथले स्थानिक नेते म्हणत होते की भाजपला पुण्यामध्ये युती नको, पिंपरी चिंचवडमध्ये पाहिजे. म्हणजे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये देखील युती करावी अशी एका अंगाने किंवा एका बाजूने का होईना त्यांच्या मनामध्ये तशी इच्छा आहे. राहिला भाग गरजेचा, तर एक या इच्छेतूनच आपल्याला लक्षात येतंय की यावेळी कुठल्याच पक्षाला म्हणजे कितीही वाटत असलं की आपण स्वबळावरती ही सत्ता आणावी किंवा बहुमताने सत्ता महापालिकेमध्ये स्थापन करावी, मात्र कुठल्याच पक्षाकडे सगळ्या ठिकाणी उभे करता येतील इतके उमेदवार निश्चितपणे नाहीत. महत्त्वाचा मुद्दा कुठेतरी आता ही गरज निर्माण झाली आहे, गरज भासू लागली आहे.
आघाडीच्या बाबतीत विचार केला जसं अभयने सांगितलं की हे पक्ष कधीच एकत्र लढले नव्हते, मात्र यावेळी त्यांना देखील गरज वाटू लागली आणि म्हणूनच आज अजित पवारांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये या संदर्भातली बोलणी पूर्ण व्हावी, जेणेकरून तयारीला वाव मिळेल, सन्मानपूर्वक पद्धतीनं ही आघाडी व्हावी असं अजित पवार स्वतः म्हटलेत. पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते देखील म्हणजे समविचारी पक्षांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला या जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी म्हणून एकत्र यावं अशा पद्धतीचं विधान किंवा अशा पद्धतीची भावना जी आहेत ती यापूर्वी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हे झालं वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरती. राहिला भाग स्थानिक नेत्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे, तर अभयने सांगितलं त्याप्रमाणे की आत्ता नाही तर कधी नाही, तर मग त्यासाठी की पक्ष वाढवायचा की सत्ता मिळवायची, हे 2 पर्याय त्यांच्या समोर आहेत. आणि त्या द्विधा मनस्थितीमध्ये सध्या पुण्यातली जी म्हणजे युती असो किंवा आघाडीची बोलणी जी आहे ती आता कुठेतरी रखडलेल्या अवस्थेत आहे. एक बैठक सोमवारी होते, दुसरी बैठक शनिवारी होते आणि त्यात निष्पन्न काय तर अजून काहीच नाही. हे झालं युतीच्या बाबतीतलं. तीच अवस्था आघाडीच्या बाबतीतली देखील आहे. आणि असा सगळ्या पार्श्वभूमीवरती संभ्रम म्हणजे पक्षनेते म्हणतात की आम्ही स्वबळावरती लढायची तयारी ठेवली, आघाडी झाली तर उत्तमच, युती झाली तर उत्तमच. पण जर लढायचं झालं तर एवढी सगळी तयारी करून म्हणजे स्वबळावरती लढायचं, एखाद्या उमेदवारांनी तयारी करायची आणि उद्या आघाडी किंवा युती झाली तर तिथे त्याला ती जागा मिळायचीच नाही आणि मग त्यांनी केलेल्या तयारीचं काय, किंवा एखादा उमेदवार बाहेरून आयात केलेला आहे त्याचं काय. तर असे सगळे प्रश्न. आणि याशिवाय सामान्य कार्यकर्ता जो म्हणजे आता सामान्य माणूस यावेळी निश्चितपणे की आपल्याला अमुक एक पक्षाला अमुक एका उमेदवाराला मतदान करायचं, मात्र या लोकांनी त्याच्या मनातल्या त्याचा विचार न करता, कारण कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देखील जे प्रतिनिधी भाजपचे उपस्थित होते त्यांनी हा विषय मांडला होता की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये संभ्रम आहे किंवा अशा पद्धतीची तक्रार आहे की बाहेरून आलेले लोक जे आहेत तर त्यांना जर उमेदवारी दिली जाणार असेल तर आमचं काय होणार आहे किंवा आमच्या कार्यकर्त्यांचं काय होणार आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे अरुण. या मुद्द्यावरती आपल्याला वेगळी याच भागामध्ये या मुद्द्यावरती एक वेगळी चर्चा आपल्याला करायची आहे की आयात केलेले किंवा आयाराम जे आहेत त्यांची सोय लावता लावता या पक्षांना ज्यांची आता हवा आहे अशी चर्चा ते करतायत त्यांची मात्र मोठी गोची होणार आहे. आणि दिनेश, एका मुद्द्यावरती आपल्याला पुन्हा परत यायचं आहे ते म्हणजे मुंबईवरती खूप काय अवलंबून आहे, मुंबईत नेमकं काय घडतं त्यावर खूप अवलंबून आहे. पण आपण थेट जाऊयात नाशिकला. योगेश खरे आणि अभिजित कुलकर्णी आहेत. मागच्या वेळेला मनसेचं इंजिन या नाशिक शहरामध्ये सुसाट सुटलं होतं आणि जोरदार हवा झाली होती. महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिथं होता. पण आता परिस्थिती चित्र अगदी वेगळं आहे. अभिजितजी, आत्ता सध्या शहरात सत्ताधाऱ्यांची काय परिस्थिती आहे? शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युती आघाडी बाबतीत आता प्राथमिक नेमकी काय चर्चा झालेली आणि सद्यस्थितीला काय अपडेट्स आहेत? आपण जर का मागच्या वेळेसची निवडणूक आणि ही निवडणूक याची तुलना केली तर चित्र अगदीच वेगळं भासतंय. मागच्या वेळेस 2 की फॅक्टर होते नाशिकमध्ये, एक म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची मनसे आणि दुसरी म्हणजे छगन भुजबळ. यावेळेस हे दोन्ही फॅक्टर, ज्याला जे की फॅक्टर मागच्या वेळेस होते, हे आता जवळपास नामशेष झाल्यासारखी परिस्थिती आहे नाशिकमध्ये तरी. कारण मनसेला ज्या अपेक्षांनी, इच्छा आकांक्षांनी नाशिककरांनी निवडून दिलं होतं, जी बंपर क्रॉप आलं होतं मनसेचं, तर ते गेल्या 5 वर्षात नाशिककरांचा पूर्णतः भ्रमनिरास झालेला आहे मनसेकडनं या कामांच्या बाबतीत आणि एकंदरीतच नेतृत्वाच्या बाबतीत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे आहे मागच्या वेळेस 40ची जी संख्या होती मनसेची निवडून आलेली, तर आत्ता ती जेमतेम विद्यमान नगरसेवक 15 राहिलेले आहेत आणि जवळपास त्यांच्या 25 नगरसेवकांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दुसरी जो भुजबळांचा फॅक्टर होता, तर राष्ट्रवादी तर एकदमच ज्याला आपण म्हणूयात गलितगात्र अवस्थेत असल्यासारखे आहे. कारण स्वतः छगन भुजबळ असोत, माजी खासदार समीर भुजबळ असोत किंवा त्यांच्या अगोदरचे याच पक्षाचे खासदार देवीदास पिंगळे असोत, हे तिघही जण मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये जेलमध्ये आहेत. आणि त्यांचे जे काही कार्याध्यक्ष होते शहरातले छबू नागरे, तर त्यांना बनावट नोटा प्रकरणात ते जेलमध्ये आहेत. त्याच्यामुळे या पक्षाच्या लोकांनी नेमकी मतं कशाच्या आधारावर मागायची नाशिककरांकडे, हा या स्थानिक लोकांना पडलेला प्रश्न आहे त्यांच्या नेत्यांना. त्याच्यामुळे हे दोन्ही फॅक्टर पूर्णतः बाद झालेले आहेत. आणि या सगळ्याच्या परिणामी न भूतो अशा परिस्थितीत जवळपास 42 नगरसेवकांनी, विद्यमान नगरसेवकांनी पक्षांतर केलं आहे. तर हे माझ्या मते एक विक्रमच असावा. हे सगळं परिस्थिती बघता आपल्याला लक्षात येतंय की सरळ सरळ नाशिकमध्ये आज परिस्थिती अशी आहे की सामना शिवसेना विरुद्ध भाजप असंच होईल. त्याच्यामुळे मुंबई ठाण्यात जरी युती झाली तरी मला अगदीच अत्यल्प शक्यता दिसते की नाशिकमध्ये युती होईल अशी. या दोन्ही पक्षांकडे आता 800 आणि 700, 750 म्हणजे जवळपास 1500 लोकांनी फॉर्म भरलेत उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी. जागा आहेत 122 आणि इतकी आश्वासनं सगळ्यांना देऊन ठेवलीत इनकमिंगमध्ये की त्यांना भविष्यात त्यांना समाधान करणार कसं. जर का युती झाली नाशिकमध्ये तर बंडखोरीचं इतकं आम्हाला पीक येईल आणि त्याचा फायदा, त्याचा ॲडव्हान्टेज काही कारण नसताना
काँग्रेस राष्ट्रवादी किंवा मनसेला मिळेल अशी परिस्थिती असल्यामुळे मला काय वाटत नाही की नाशिकमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होईल. कदाचित नंतर नेहमीप्रमाणे ते दोघं एकत्र येऊन सत्ता बनवतील, जर का दोघं सत्तेपर्यंत कोणी पोहोचू शकलं नाही तर. पण आजच्या परिस्थितीत तरी असं शक्यता फारच धुसर दिसतीये की नाशिकमध्ये शिवसेना भाजपची युती होईल. योगेश खरे, आपल्याकडे येतो मी. दोन्ही पक्षांनी वारेमाप लोकांना आपल्याकडे प्रवेश दिलेला आहे. ज्या पद्धतीनं अभिजितजींनी आता विश्लेषण केलं, काय नेमके अपडेट्स आहेत आणि जर एकत्र आले किंवा वेगवेगळे लढले काय नेमकं चित्र राहील? खरं तर ही आताची जी परिस्थिती आहे ती अगदी स्पष्ट आहे की इतक्या लोकांना आश्वासनं दिली ती पूर्ण कशी करायची हाही एक प्रश्न असेलच. पण काय विश्लेषण करायला आपण जर एकत्र असले दोन्ही, वेगळे असले दोन्ही, काय चित्र असेल? खरं म्हणजे एकत्र होण्याची शक्यता सुतराम नाही, कारण की जी पदाधिकाऱ्यांनीच तयारी या ठिकाणी केलेली आहे वेगळं लढण्याची आणि घोषणाही करून टाकली आहे की आम्ही वेगळं लढणार आहोत. एकूण जर परिस्थिती बघितली तर आता नाशिकमध्ये भाजप आणि सेना यांच्या एकूण मुलाखती झाल्यानंतर, त्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बाकीचे काय करतील, बाकीचे जे आहेत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे या तिघांनी सावध भूमिका घेतली आहे. या दोघांचं होऊन जाऊ देत, नंतर मग आपण काय करायचं ते बघूया म्हणून सगळेजण थांबलेले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीची परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे पूर्ण उमेदवार या ठिकाणी नाही आहेत, दोघांकडेही नाही आहेत, त्यामुळे त्यांना आघाडी करणं क्रमप्राप्त आहे. आघाडीची प्राथमिक बैठक 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस पदाधिकाऱ्यांनी केली होती त्यामध्ये त्यांनी ते ही एकत्र येण्याची तयारी दाखवलेली आहे. फक्त आता एकूण राष्ट्रवादी, आपला सेना आणि भाजपमधून जे काही उमेदवार कमी होणार आहेत, 122 दिल्यानंतर जे काही उरणार आहेत ते पुन्हा आपल्याकडे येतील अशा अपेक्षेने हे सगळं थांबलेलं आहे. यामध्ये फायदा खरं तर दोघं एकत्र आले तर त्यांची जी काही एकूण या ठिकाणची स्ट्रेंथ आहे, आपण बघितलं 3 आमदार भाजपचे या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहे आणि शिवसेनेचा 1 आमदार आहे, खासदार शिवसेनेचा आहे. अशा परिस्थितीमध्ये दोघांनाही आपले चान्स चांगले आहेत असं वाटतंय, दोघांचीही सत्ता येईल, दोघांनाही असं वाटतंय की आपल्याला ही सत्ता मिळेल. शिवसेनेने तर पूर्णपणे तयारी या ठिकाणी केलेली आहे सोबळावर लढण्याची आणि भाजपची पण जवळजवळ 700-800 लोक त्यांच्याकडे आज आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या मुलाखती या 3-4 दिवसापासून सुरू आहेत. पहिली यादी ही उद्या परवा प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे दोघांचाही खरं म्हणजे दावा आता या ठिकाणी आहे. एकूण जो कल दिसतोय तोही दोघांकडेच दिसतोय. मात्र पुढच्या काळामध्ये हे जी बंडखोरी होणार आहे किंवा जे काही बाकीचे उरलेली लोक आहेत ती कशी प्रतिसाद देतात. आजची परिस्थिती बघितली तर भाजपच्या शहराध्यक्षांच्याच वॉर्डामध्ये असंतुष्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे गेलं, बंडाचा झेंडा फडकावला गेला आहे आणि जवळजवळ 7-8 जणांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकच वॉर्डामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे एक मोठा तोटा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे स्वतंत्र लढणं ही क्रमप्राप्त आहे. युतीला सुद्धा युती हे भाजप आणि सेनेला आणि भाजप सेना युती होईल अशी कुठलीही शक्यता या ठिकाणी मला दिसून येत नाही. खरं ही सगळी आपण प्राथमिक स्थिती आत्ताची या सर्व प्रमुख महानगरपालिकांमधली जाणून घेतली आणि जी जाणून घेण्याची आता उत्सुकता आहे पुढच्या भागामध्ये आपण ते जाणून घेण्याकरता थेट जाणार आहोत ते म्हणजे लोकल चर्चा काय आहे. खरं तर ही निवडणूक पक्षाच्या हवेवरती जिंकली जाईल का, केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांचे चेहरे दाखवून लोक मतं देतील का, की आपला नगरसेवक जो आपल्या वैयक्तिक ओळखीचा आहे, जो आपली वैयक्तिक रोजची मूलभूत सोयीसुविधांची कामं करणार आहे त्याला पाहून लोक मतदान करतील. आणि खरंच ज्या हवेच्या जोरावरती जोरदार इन्कमिंग झालंय ती हवा चालेल का आणि इन्कमिंग झालेल्या बंडोबांचं काय होणार, या सगळ्या लोकल फॅक्टर्सची महत्त्वाची चर्चा करूयात रोकटोकमध्ये एका ब्रेक नंतर. लगेचच परत रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि प्रेक्षक हो, आपल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती, चर्चेच्या विषयावरती आणि महाराष्ट्राला राजकीय चर्चा या अशा पद्धतीनं विश्लेषणात्मक चर्चा ऐकण्याची जास्तीत जास्त उत्सुकता असते आणि तीच उत्सुकता आज रोकटोकमध्ये शमवतोय. दिनेश दुखंडे, मुंबईमधल्या निवडणुकीचे लोकल फॅक्टर्स काय आहेत? वेळ आपल्याकडे कमी, थोडक्यात काय रंजक माहिती इथली सगळी मुंबईमधली लोकल फॅक्टर्स, जे बातम्यांमागची बातमी काय तुम्ही प्रेक्षकांना सांगाल रोकटोकमध्ये? लोकल फॅक्टर्समध्ये आपल्याला दिसतंय की सध्या घोषणांचा पाऊस सुरू झालेला आहे. शिवसेनेनं कालच आपला वचननामा मुंबईकरांपुढे मांडलाय आणि विविध करांमध्ये सवलतींची घोषणा होते. एकमेकांचे मुद्दे पळवले जातात. विशेषतः शिवसेना भाजपमध्ये स्पर्धा आहे. भाजप स्वतःचाही वचननामा घेऊन मुंबईकरांपुढे येईल. पण शेवटच्या क्षणाला म्हणजे आत्ता प्रचाराला सुरुवात होईल आणि शेवटच्या क्षणाला एक महत्त्वाचं हत्यार जे असतं, भावनिक मुद्दा, हा या निवडणुकीमध्ये निघू शकतो. विशेषतः शिवसेनेकडून तो निघू शकतो. आणि एक चर्चा जी या निमित्तानं सुरू झाली आहे, शिवसेना भाजप युती फिसकटली तर कदाचित जी माहिती मिळते त्यानुसार किंवा जी चर्चा राजकीय पटलावर घडते त्यानुसार शिवसेना मनसे एकत्र येणार का,
हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर असं काही घडलं तर महाराष्ट्राच्या सरळ हात जोडून जय महाराष्ट्र केला होता, कितपत शक्यता वाटते? नाही, त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, त्यांच्या पद्धतीने केलेली आहे, पण जी प्राथमिक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. राजकारणात कोणी कोणाला म्हणजे काय टच, सगळेच जण अस्पृश्य नसतो राजकारणात. विविध समीकरणं, काहीतरी वेगळं घडत असतं, नवीन काहीतरी होत असतं. कदाचित असं काही समीकरण घडलं तर एक ऐतिहासिक ही निवडणूक असेल आणि दोन भाऊ एकत्र येणार असतील तर मराठी माणूस या दोन भावांच्या मागे उभा राहू शकतो. भावनिक मुद्दा. मुंबईतला मोठा भाऊ कोण याचं उत्तर देण्याकरता दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकता असं विश्लेषण तुमचं आहे. कदाचित राजकारणात काहीही शक्य आहे. थेट पुण्याला जाऊयात आपण. पुण्याला आपल्याबरोबर अभय करणार आहेत. अभयजी, वेळ अगदी थोडा आहे, थोडक्यात काय बातम्यांमागची बातमी पुण्यामधली काय आहे, किंवा लोकल फॅक्टर पुण्यामधले या निवडणुकीतले काय महत्वाचे ठरू शकतात, काय सांगा? मुळात लोकल फॅक्टरपेक्षा ज्या अर्थी भाजप सरकारने निवडणुकांमध्ये 4चा पॅनल केला तेव्हाच एक क्लिअर झालं होतं की ही निवडणूक ही लोकल मुद्द्यांपेक्षा राज्य पातळी आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरती जास्त होणार. त्यामुळे आज तुम्ही बघितलं तर प्रचारातील प्रत्येक महापालिकेतले मुद्दे बघितले तर मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी काय कामं केली हीच सर्वांपुढे येतात, किंवा भाजपचा जो काही प्रचाराचा अजेंडा असेल तोच असेल. साहजिक भाजप थोडा आघाडीला दिसतो, त्यामुळे इतर विरोधी पक्षांचा जो अटॅक असेल तो राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवरती कसे ते अपयशी ठरले किंवा त्यांची टीका करणे, म्हणजे त्यामुळे लोकल फॅक्टर कमी, म्हणजे 60% हा तुमचा नॅशनल आणि स्टेट लेवलचे इश्यूज असतील आणि 40% हे लोकल असतील. त्यातही पुण्यासारख्या ठिकाणी म्हटलं 40% तर त्यात मेट्रोचा विषय येतो, डेव्हलपमेंट प्लॅनचा येतो, PMRDचा येतो, जे आपण लोकलही म्हणू शकतो आणि राज्य पातळीवरचे विषय म्हणू शकतो. त्यामुळे साधारणतः भाजप आणि हे सगळे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2 वर्षात काय कामगिरी केली, पंतप्रधानांनी काय कामगिरी केली हे मुद्दे मांडतील. तर त्याविरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रामुख्याने त्यांना सध्या नोटबंदीवरती त्या अटॅक करतील. त्यानंतर जे सर्जिकल स्ट्राईक झाला त्यावरती असेल. प्रामुख्याने पुण्याच्या निवडणुकीत तरी हे राष्ट्रीय आणि राज्य असेल. त्यामुळे ही निवडणूक ही वैयक्तिक उमेदवारापेक्षा त्या पक्षीय पातळीवरती होणार आहे. लोक वोटिंग करताना सुद्धा पक्षीय पातळीवरती वोटिंग करतील, असं हे पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. पुण्यातली एकंदरीत वॉर्डची रचना बघितली तर प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणतः 60,000 ते 80,000 मतदार आहेत. याचाच अर्थ असा होतो की जवळपास ही विधानसभा म्हणजे मिनी विधानसभा हे स्वरूप या निवडणुकीला असेल. अगदी खरं. आपण ठाण्याला जाऊयात. मिलिंद बल्लाळ आपल्याबरोबर आहेत. मिलिंदजी, ठाणे शहरातलं जे राजकारण आहे, ठाणे शहरामधल्या राजकारणाला अनेक कंगोरे आहेत. या निवडणुकीत काय नेमके लोकल फॅक्टर्स महत्वाचे ठरतील? ठाण्यातले महत्वाचे मुद्दे काय ठरतील? ठाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की ठाणं गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, शहरीकरण झालं आणि इथे एक अमराठी मतदार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आणि हा संपूर्णपणे ग्रे एरिया आपण म्हणू की हा नेमका मतदार कुणाचा असेल हे आता लगेच सांगता येत नाहीये. शिवसेनेची कनेक्टिव्हिटी जी आपण म्हणू जुन्या ठाण्याशी किंवा तिथल्या स्थानिक लोकांशी ही नक्कीच जास्ती असते आणि त्याच्यामुळे शिवसेना हा जास्ती ॲक्सेसेबल पक्ष आहे. परंतु भारतीय जनता पक्षातर्फे नोटा बंदीचा विषय असेल किंवा सर्जिकल स्ट्राईकचा असेल हे विषय, तसंच जसं करमाफीचा शिवसेनेने एक आपला अजेंडा केलेला आहे, वचननाम्यात त्याचा उल्लेख आहे, तर त्याला उत्तर म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे स्मार्ट सिटीची जी संपूर्ण त्यांची योजना आहे किंवा तो विकासाशी निगडित असा ते अजेंडा करतील. त्यांनी पारदर्शकतेचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेलाच आहे. त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या 2 लेवलवर निवडणुका होतील की एक स्थानिक पातळीवर जी कनेक्टिव्हिटी आहे ती शिवसेना शाबूत ठेवेल की तेच त्यांचं खरं म्हटलं तर स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि त्या स्ट्रॉंग पॉईंटचा आधार घेऊन ते निवडणूक जिंकतील. परंतु अमराठी मतदार जो आहे जो कुठे जाईल हे आता नेमका सांगता येत नाही. तर शिवसेनेला त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागेल. खरं म्हटलं तर ह्या शहरामध्ये समस्या अनेक आहेत आणि गेल्या निवडणुकीच्या समस्यांचं जर आपण पाहिलं तर त्या समस्या बऱ्याच तशाच राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे दोन्ही पक्ष किंवा सर्व पक्ष जे निवडणूक लढवतील त्यांचे वचननामे जेव्हा येतील तेव्हा एखाद वेळेला चाणाक्ष मतदार जो आहे तो त्यात नेहमी कम्पॅरिझन करेल की बाबा मागच्या निवडणुकीतले अनेक किती प्रश्न तुम्ही सोडवले. तर अशा पद्धतीचं थोडंसं अभ्यासपूर्ण वातावरण इथे झालेलं आहे. परंतु एक नक्की की युती जर झाली तर हा वॉर्ड आता खूप मोठा झाला आहे, म्हणजे चौपट झालेला आहे आणि तिथे त्या चौपट मोठ्या वॉर्डमध्ये पोचणं जे आहे
ते कुठच्याही पक्षाला एकट्याला जमणार नाहीये. त्यामुळे एकला चालोरेची भाषा जरी कोणी किती करत असले तरी ती बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी केलेली भाषा आहे. खरं म्हटलं तर त्यांना एकमेकांची गरज लागणार आहे, कारण की जवळजवळ प्रत्येक वॉर्ड जो आहे हा 50 ते 60 हजारचा झालेला आहे आणि आत्तापर्यंत आमच्या सर्व उमेदवारांना 10 ते 12 हजारचे मतदारांना सामोरं जाण्याची सवय लागलेली होती. त्यामुळे हे वेगळं गणित असेल. खरं आता हे दोन मुद्दे, या दोन मुद्द्यांवरती आपण पुन्हा येऊया की कुणाची गरज कुणाला किती आहे, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भरपूर प्रमाणात ज्यांच्याकडे उमेदवार आहेत, आत्ता ज्यांनी मुलाखती घेतल्यात, फॉर्म्स घेतलेले आहेत, ते करतील काय, तिथल्या नेत्यांना काय परिस्थितीला तोंड द्यायला लागेल तेही महत्त्वाचं आहे. आपण नागपूरला जाऊयात. अतुल पांडे आपल्यावर आहेत. अतुलजी, नागपूरमध्ये काय महत्त्वाचे फॅक्टर ठरतील, विशेषतः इथे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्याबरोबर काही आणखी छोट्या पक्षांचं अस्तित्व आहे का, किंवा स्वतःची ताकद असणारा असा आणखी काही वेगळा एका विचारधारेचा किंवा विशिष्ट पॉकेट्स जिथं असतील शहरामधला असा काही भाग आहे का, आणि लोकल फॅक्टर्स काय आहेत? नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस याच्या व्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी ही एक ताकद असेल. त्यांचे नगरसेवक वारंवार महानगरपालिकेमध्ये निवडून येतात. यावेळेस प्रभाग ज्या अर्थी मोठा केला आहे, ज्या अर्थी भाजपला लोकसभा आणि विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मतं मिळाले, ते लक्षात घेता यावेळेस प्रभागाचा जो आकार आहे तो वाढला आहे. जसं यापूर्वी सांगितलं की 60,000 ते 80,000 ही जी संख्या झाली आहे मतदारांची, याचाच अर्थ असा आहे की ही निवडणूक व्यक्ती बेस न राहता ही पक्ष बेस झाली पाहिजे. म्हणून हा सगळा हे सगळं रचना जी झालेली आहे ती प्रभागाची अशी झाली आहे. नागपूरमध्ये भाजप हा विकासाचा मुद्दा घेऊन समोर येईल की नागपूर शहराला जो एक महत्त्वाचा मुद्दा होता, नागपूर सुधार प्रन्यास, ज्या भागामध्ये नगरसेवकांना कामं करता येत नव्हती, थोडंसं नागपूरच्या विकासाकडे त्या काही वस्त्यामध्ये दुर्लक्ष झालं होतं, तो नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचं एक मोठं काम राज्य सरकारने केलं आहे. राज्य सरकार म्हणून जे काही निर्णय घेतात त्याला एक नागपुरी टच असतो, कारण मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. त्याच्यामुळे राज्य सरकारने जी केलेली सगळी कामं आहे ही सगळी नागपूरच्याच खात्यामध्ये येतात. आणि त्याशिवाय मेट्रोचं झपाट्यानं चाललेलं काम आहे, सिमेंट रस्त्याचं झपाट्यानं चाललेलं काम आहे, हे सगळं दिसतं आहे. हा दिसता विकास भाजप एका बाजूला मांडेल, दुसऱ्या बाजूला पाणी बिलामध्ये झालेली वाढ, विजेचे प्रश्न, हे सगळं घेऊन काँग्रेस मैदानामध्ये उतरेल. अतुलजी, नागपुरामध्ये विकासाच्याच मुद्द्यावरती होईल, इतर मुद्दे जे आहेत ते दिसत नाहीत समोर, बाकी इतर काही मुद्दे चर्चेला येऊ शकत नाहीत? बाकी इतर मुद्दे चर्चेला येतील, परंतु भाजपकडून हा मुद्दा प्रामुख्यानं पुढे केला जाईल आणि काँग्रेस जी आहे ती विरोधातले मुद्दे घेऊन उतरेल. SNDLचा मुद्दा असेल, वीजवाला मुद्दा असेल, त्याच्यात पाण्याच्या खाजगीकरणाचा मुद्दा असेल, पाण्याच्या वाढीव बिलाचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे घेऊन काँग्रेस मैदानामध्ये उतरेल. खरं, आपण थेट नाशिकला जाऊयात. नागपूरचे मुद्दे ऐकल्यानंतर अभिजित कुलकर्णी आपल्यावर आहेत. अभिजित, काय नेमकं वाटतं तुम्हाला, लोकल फॅक्टर्स नाशिकच्या निवडणुकीमध्ये काय असतील? आता नाशिकची निवडणूक खरंच चर्चेत असते सतत कायम, कारण तुम्ही सांगितलं पूर्णपणे चित्र वेगळं आहे, पण लोकल फॅक्टर काय प्रभावी ठरतील, काय वाटतंय? लोकल फॅक्टर म्हणजे असं आहे की भारतीय जनता पार्टी ज्या विकासाचा डांगोरा पिटते, तर नाशिकच्या बाबतीत आपण जर का बघितलं तर नाशिकचा विकास गेल्या सरकारच्या काळात होत नव्हता. सगळं पश्चिम महाराष्ट्राकडे त्यांचं जसं लक्ष होतं किंवा ओढा होता म्हणूयात आपण, त्याच पद्धतीने जसं विदर्भ आणि मराठवाडा दुर्लक्षित होता तसंच उत्तर महाराष्ट्र सुद्धा दुर्लक्षित होतं. म्हणून नाशिककरांनी भाजपच्या पारड्यात यावेळेस भरभरून मतांचं दान टाकलं, विधानसभेला आणि लोकसभेला सुद्धा. पण त्याची परतफेड नाशिककरांना गेल्या 2-2.5 वर्षात काहीच मिळालेलं नाहीये. ज्या पद्धतीने सगळं काही जो ओढा आहे तो सगळा नागपूर विदर्भ मराठवाडा चाललाय. नाशिककरांचं असं म्हणणं नाहीये की त्यांना द्या, पण आम्ही सुद्धा उपेक्षितकरांना खूप मोठी अपेक्षा होती, आशा होती, आणि त्यात हे सरकार खूप कुचकामी ठरल्यामुळे नाशिकमध्ये एक मोठा वर्ग असा आहे, उद्योजक असतील, व्यापारी असतील, यांचा की आपल्याकडे पूर्वीसारखंच दुर्लक्ष होतंय, किंबहुना पूर्वीपेक्षा जास्त दुर्लक्ष होतंय. तर याचा कुठेतरी ॲडव्हान्टेज थोडासा शिवसेनेला मिळू शकतो या परिस्थितीचा. हा एक मुद्दा असेल महत्त्वाचा. दुसरा मुद्दा असेल तो शिवसेना आणि भाजप या दोघांमधल्याही अंतर्गत बंडाळीचा. या दोन्ही पक्षात जी अंतर्गत गटबाजी आहे त्याच्यामुळे ज्या काही स्थानिक धुरीणांवर पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी असेल ते त्यांच्याच प्रभागात, त्यांच्याच मुलाबाळांसाठी, त्यांच्याच नातेवाईकांसाठी अडकून पडतील की काय, अशी आत्ताची स्थिती दिसतीये.
त्याच्यामुळे या दोन्ही याच्यावर मात करून कोण पुढे जातं, शिवसेना पुढे जातं की भाजप, किंवा भाजप नाशिककरांची नाराजी मुख्यमंत्री असोत किंवा भाजपचं वरिष्ठ नेतृत्व असो, हे कशी दूर करतं. एखादा मोठा प्रोजेक्ट नाशिकला येणं अपेक्षित होतं, एखादी गुंतवणुकीचा मोठा प्रकल्प नाशिकला येणं अपेक्षित होतं, कारण शहर ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीने जर इथे रोजगार खरं निर्मिती अभिजित, नाही झाली, त्या पद्धतीने लोकांना जर का संधी उपलब्ध राज्याच्या नाही झाल्या, व्यासपीठावरती तर पुन्हा आपण हा शहराचं मुद्दा मकानीकरण मांडलाय. व्हायला मराठवाडा लागणार. विदर्भ हा मुद्दा बाकीचे इथे इतर या सगळे निवडणुकीत बोलतात, पण उत्तर महाराष्ट्र कायम दुर्लक्षित राहतो. हा मुद्दा तुम्ही मांडला इथे. अगदी थोडा वेळ आपल्याकडे अरुण मेहत्रे, मी आपल्याकडे येतो. जे भरपूर इन्कमिंग झालेलं आहे आता, ज्यांची हवा आहे असं म्हटलं जात आहे, त्यांची नेमकी कशी गोची होणार आहे आणि या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल की या निवडणुकीत या सगळ्यानं काय चित्र पालटू शकतं का, किंवा अचानक हवा कशी फिरू शकते का, काय नेमकं पुण्यात होऊ शकतं, आपला अंदाज काय, विश्लेषण काय असेल? अजित पुण्यात कुठेही फिरलं तर पहिला प्रश्न लोकांचा असतो की अरे ते अमुक एक म्हणजे आता रवी धंगेकर मनसेचे जे गटनेते होते त्यांचं काय सध्या, किंवा कर्णे गुरुजींना जे राष्ट्रवादीत होते जे भाजपात गेले तर त्यांचं सध्या काय आहे, त्यांना तिकीट मिळणार आहे का नाही. तर या प्रश्नाची उत्तर खरोखर आजच्या क्षणी देखील म्हणजे यांनी रवी धंगेकरांचा प्रवेश झालेला नसला तरी देखील ते भाजपमध्ये जाणार या विषयाची चर्चा सुरू होती. म्हणून त्यांचं काय आहे याचं उत्तर अजून कुठलाच पक्ष म्हणजे मनसेही देत नाही आणि भाजपही देत नाही. कर्णे गुरुजींना जे हे स्थायीचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला, त्यांचं पुढे काय होणार, त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे. किंवा अशी अनेक उदाहरणं देता येईल की जे अलीकडच्या काळामध्ये इन्कमिंग म्हणून आले आणि यात सगळ्यात महत्वाचं लक्षवेधी म्हणजे की काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आले. मनसेसारखा जो पक्ष आहे त्यामध्ये 5 म्हणजे गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, 29 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचे एक उमेदवार एक नगरसेविकेचं पद रद्द झालं, त्यानंतर 27 वरती आकडा आला आणि त्यानंतर काही म्हणजे आता शेवटी तर अगदी काही 23-24 नगरसेवक त्यांच्या सभागृहामध्ये शिल्लक राहिलेले होते. पुढे म्हणजे आता युती आघाडी हे सगळं बघता की आणखी त्यांच्याकडे त्यांच्यातली जी आहे म्हणजे काही लोक जे आहेत ते पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीमध्ये आहेत किंवा त्या संदर्भातली चर्चा आहे. काँग्रेसमध्ये देखील तशाच पद्धतीत म्हणजे मनसेपेक्षा जास्त मोठ्या संख्येनं लोक काँग्रेसमधून बाहेर पडलेत हे देखील स्पष्ट झालंय. गंमत आणखी म्हणजे आजच एक अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला म्हणजे एका अर्थाने ती घर वापसी झाली. काही दिवसापूर्वी तो कार्यकर्ता किंवा तो स्थानिक नेता जो होता तो भाजपमध्ये गेला होता आणि तिथे त्याची घुसमट होते हे त्याच्या आता 8 दिवसात लक्षात आले आणि तो परत भाजपमध्ये. खरं हा मुद्दा आपल्याकडे वेळ कमी अरुण, आणि हाच मुद्दा घेऊन मी नाशिकला जातो योगेश खरेंकडे. योगेश, अशा पद्धतीनं या शेवटच्या क्षणापर्यंत काय नेमकं चित्र पालटू शकतं, काय नेमकी नाशिक शहरामध्ये परिस्थिती आहे, आत्ताच्या पेक्षा आणखी चित्र वेगळं असेल का, कारण इतकं इन्कमिंग झालंय काही विशिष्ट पक्षांमध्ये, काय नेमकी परिस्थिती असेल थोडक्यात? खरं म्हणजे सेना भाजपमध्ये आता कशी बंडखोरी होते यावर पुढचं सगळं राजकारण अवलंबून असेल. आणि यात दुसरं म्हणजे मनसेचे राज ठाकरे कशा पद्धतीनं रणनीती आखतात, कोणते मुद्दे आता ते घेतात भाषणांमध्ये, यावर पण बरंचसं चित्र असेल. जर नाशिकची परिस्थिती आपण बघितली तर आतापर्यंत नाशिकचा कल हा सत्तेच्या विरोधात राहिलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी राज्य सरकारमध्ये जी सत्ता असेल त्याच्या विरोधात महापालिकेमध्ये मतं ही दिली गेली की तिथली सत्ता असली. तर यावेळेस मात्र तोच कल दिसतो की काय, जर भाजप सत्तेमध्ये आहे म्हणजे भाजप एक प्रमुख मोठा भाऊ म्हणून आहे तर कदाचित शिवसेनेला ही मदत दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे आणि एकूण कल असा आपल्याला सगळा दिसतोय. पण स्थानिक मुद्दे मात्र ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दूर झालेले आहेत. त्याकडे कोणाचीही अजूनपर्यंत लक्ष गेलेलं नाही आणि कोणी पक्षही या ठिकाणी चर्चा करत नाही. मनसे फक्त आपण विकास कामे केल्याचा दावा करतोय, एकूण जी ब्ल्यूप्रिंट त्यांनी दाखवलेली होती आणि त्यानुसार आम्ही कामं केली आहेत त्यामुळे आम्हीच कामं करतो, आम्हालाच मतं द्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं. विमान सेवेचा मुद्दा होता जो महत्त्वाचा राज्य सरकारनं 2.5 वर्षात करणं आवश्यक होतं. जसं अभिजितनं सांगितलं की राज्य सरकारकडून खूप अपेक्षा होत्या नाशिकला, उत्तर महाराष्ट्राला, मात्र ते होऊ शकलेलं नाही आणि त्याचा फटका हा भाजपला मोठ्या प्रमाणात बसू शकतो नाराजीचा आणि सेनेला याचा फायदा मिळू शकतो. लोकल प्रश्नांकडे या सगळ्या गोदारामध्ये हा मुद्दा खूप तुम्ही महत्त्वाचा मांडलेला आहे योगेश. लोकल प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकांमध्ये दुर्लक्ष होईल का असं प्रश्नचिन्ह तुम्ही उपस्थित केलंय. कपिल, जाता जाता मी आपल्याकडे येतोय. ठाणे शहरामधली आत्ताची नेमकी जी स्थिती आहे ती पाहता लोकल फॅक्टर्स काय असतील थोडक्यात? अजित, सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो ठाणे शहरात सुटतोय तो मुद्दा म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, डॅशिंग आयुक्त संजू जयस्वाल. ज्या प्रकारे संजू जयस्वालनी ठाणे
पालटलं किंवा ठाण्याचं रूप पालटलं, जसं मोठमोठे रस्ते असतील, चौपाटी असतील, खाडी किनारपट्टी असतील, अनधिकृत बांधकामं असतील, रस्ता जो स्टेशनचा रस्ता तो मोकळा केला, ही सर्व कामं सत्ताधारी असतील किंवा संबंधित जे आमदार असतील, खासदार असतील ते आपल्या कामामध्ये टाकणार आहेत. म्हणजे येणाऱ्या अजेंड्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये ही सर्व कामं समोर येणार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्याचे जे श्रेय आहे ते सत्ताधारी घेतील किंवा कोणी भाजपा असो, सेना असो, राष्ट्रवादी असो, कोणीही आपल्या अजेंड्यावर टाकणार आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या सर्व कामांचा फायदा हे सर्व सत्ताधारी घेणार आहे. दुसरीकडे जर पाहिलं, एक क्रिकेटची टीम असते, 11 प्लेयर्स असतात आणि कॅप्टन नुसतं चांगलं असलं तर पूर्ण मॅच काढू शकतो असं एक भावना भाजपामध्ये आहे. कॅप्टन जर बघितलं तर आपण देवेंद्र फडणवीस बोलू किंवा मग नरेंद्र मोदी बोलू, ह्यांच्या जादूवरती आम्ही काहीतरी चमत्कार करून दाखवू असा एक विचार आहे. ज्या प्रकारे लोकसभा असो किंवा विधानसभा असो, ज्या प्रकारे मतं वाढली भाजपाची, त्या अनुषंगाने कॉन्फिडन्स वाढलेला आहे. परंतु हीच क्रिकेटची टीम सेनेकडे पूर्णता आहे. म्हणजे जरी कॅप्टन जरी असले एकनाथ शिंदे, तरी जी खालची फळी आहे, म्हणजे जी 4 पॅनल आहेत, या 4 पॅनलमध्ये कार्यकर्ता हा खूप मोठा फॅक्टर आहे आणि प्रत्येक पॉकेटमध्ये सेनेकडे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे एक पूर्ण टीम सेने तयार आहे. त्यामुळे 4 पॅनल निवडणुकीचा फायदा मोठ्या प्रमाणात सेनेला होणार आहे. तर भाजपाचे मुद्दे हे विकास कामं असतील, देवेंद्र फडणवीसच्या सभा असतील, नरेंद्र मोदींची जादू असेल, या सर्व गोष्टीवरती भाजपाचं गणित अवलंबून आहे. तर कळवा मुंब्र्याचा भाग घेतला तर राष्ट्रवादी एक हाती तिथे खेचू शकते सत्ता. मनसेने आपली ताकद लावलेली आहे. दिव्यामध्ये मनसे खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावून पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते. या सर्व गोष्टी आहेत, युतीवर डिपेंड्स आहेत. युती होते की नाही होत आहे, युती झालं तरी ह्या स्थानिक नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4 पॅनल सिस्टम आहे. म्हणजे कार्यकर्त्याला सोडून चालणार नाहीये. काही कामं असतील, ठाण्यातली अनेक महत्त्वाची समस्या असतील, ते तर समोर येणारच आहे. परंतु कार्यकर्ता खूप मोठा फॅक्टर खरं कपिल. आणि या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना एक जे आपण सगळ्यांनी इथं विश्लेषण केलं ते विश्लेषण खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता सध्याच्या परिस्थितीवरती आपण बोललात ते म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये आता स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ही एक महत्त्वाची बाब या चर्चेतनं समोर आली आहे. आपण सर्व मान्यवर रोखोकमध्ये आज सहभागी झालात आणि ही महत्त्वपूर्ण चर्चा केली. आपल्या सगळ्यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.